वरळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्याला काही दिवसांपासून खिंडार पाडलं जात आहे। त्यात गेल्या 2 दिवसांपासून आमदार आदित्य ठाकरेंनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय। त्यामुळे चिडलेल्या शिंदेंच्या पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन वरळीत करण्यात आलंय। या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सत्कार सोहळा पार पडणार आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून आदित्य ठाकरे हे गद्दार असं म्हणत शिंदे गटावर टीका करतायत। या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ते उद्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर वरळी हा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ठाकरे गटाचा, त्या बालेकिल्ल्यामध्येच आता खिंडार पाडण्यासाठी शिंदे गटानं रणनीती आखलेली आहे। ही 2 दृश्य आहेत जिथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला स्वागताची सुद्धा जय्यत तयारी झालेली आहे। बँड बाजा लावून कोळी बांधवांकडून सुद्धा जोरदार स्वागत मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये कोळी बांधव राहतात। या कोळी बांधवांना आपलंसं करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातल्याच व्हीडीडी चाळीचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पोलिसांच्या घरांच्या संदर्भातला निर्णय सुद्धा काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं घेतलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता वरळीचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणं आणि तिथे नव्यानं आपले पाय रोवणं हे एक प्रकारचं आव्हान असणार। या सत्कारामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कोस्टल रोडसाठी जो उभारण्यात येणारे मोठे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या ज्या खाली जे पिलर उभे असणार जे स्पॅन पिलर, त्यांना एक अडचण निर्माण झाली होती कारण त्यांच्या बोटी जे आहेत कोळी बांधवांच्या त्या येऊ जाऊ शकत नव्हत्या। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यामध्ये काहीसे बदल जे ते करण्यात आले। नेमके काय बदल करण्यात आलेले त्याचं मॉडेलच आज वरळी इथल्या सभेमध्ये उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा कोस्टल रोडचा ब्रिज आहे जो वरळीच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळून जाणार आहे आणि त्यावेळेला कोळी बांधवांच्या ज्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी मोकळा मार्ग यावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे कुठली अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि जे स्पॅन आहे त्यामध्ये पिलरमध्ये अंतर जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। एक स्पॅन मॉडेल जे आहे वरळी कोस्टल रोडचं ते देखील उभारण्यात आलेलं आहे। तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे। आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा कोळीवाड्यातर्फे जो सत्कार आहे कोळी बांधवांकडून, त्यासाठी आम्ही सगळे इथून कोळी बांधव आम्ही सगळे आलेलो आहोत। कोळीवाड्यातून आलोय। आमची जी मागणी मान्य केली आहे त्यासाठी आलोय आम्ही।